एव्हरीवन, कसे आहात सगळेजण? मजेत आहात ना? आय होप मजेतच असाल. आजचा दिवस तुम्हाला सर्वांना खूप छान आनंदाचा आणि आरोग्य दे जावो, हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे घरच्या घरी दंतमंजन कसे बनवायचे ते. तर बघू शकता तुम्ही, आपण आता एकदम नैसर्गिक आणि घरच्या घरी बनवलेलं दंतमंजन जे तुमचे दात स्वच्छ, मजबूत आणि चमकदार ठेवायला मदत करतात. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर मी इथे बघा 3 प्रकारचे मंजन घेतलेत. आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलेही घेऊ शकतात. तर डाबर लाल मंजन मी 300 ग्रॅमचं घेतलं आहे, विक्को 100 ग्रॅम आणि हे दंत औषधी मंजन जे आहे ते पण 100 ग्रॅम घेतलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, एका बाउलमध्ये हे सगळे मंजन मिक्स करायचे आहेत आपल्याला. आता हे सगळे मंजन काढून घेते मी एका बाउलमध्ये आणि ते व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचे आहेत. आता बऱ्याच जणांना प्रश्न पण पडला असेल की मंजनच का वापरायचं? तर आपण बाजारातून जे पेस्ट आणतो ना, त्यात बऱ्याचपैकी केमिकल्स असतात. 100% नैसर्गिक, सुरक्षित आणि किफायतशीर असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरी बनवलेलं असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या आजी आजोबांच्या पद्धतीने बनवलेलं हे मंजन खूप उपयोगी ठरतं. आणि हे मंजन जे आहे ना, हे मला माझ्या पप्पांनी शिकवलं आहे कशा प्रकारे बनवायचं ते. कारण बघा, आता त्यांचं 72 इयर्स झालेत त्यांना, आता वय त्यांचं, तरीही त्यांचा एकही दात किडलेला नाही, की पडलेला नाही, की सडलेला नाही. सगळे दात त्यांचे एकदम छान आहेत. कितीही कडक वस्तू ते आजही खाऊ शकतात. थंड कडक सगळं खातात ते. असं काहीच नाही की त्यांना कुठलं चावलं जात नाही का काही नाही. इतके छान त्यांचे दात आहे आणि आम्हाला स्वतःचा अनुभव आहे, त्यामुळे 100% काम करणार आहे. तुम्ही एकदा बनवा आणि अनुभव घ्या आणि मग मला कमेंटमध्ये नक्की सांगा की हे मंजन कसं आहे ते. तर आता ह्या मंजनमध्ये काय करायचं, आपल्याला सिक्रेट 2 पदार्थ ॲड करायचे आहेत आणि ते काय आहे ते तुम्हाला दाखवते मी. आधी ना, आता हे बाउल मोठं घेतलं आहे मी, त्याच्यात ट्रान्सफर करून घेते. कारण काय झालं, त्याच्यामध्ये मला मिक्स करायला जमलं नसतं, बाउल छोटं झालेलं असल्यामुळे. त्यामुळे बघा, हे असं आता व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. म्हणजे कसं सगळं एकत्र झालं पाहिजे ते, नाही तर मग अर्ध इकडे अर्ध तिकडे असं नको व्हायला. म्हणून ते सगळं मिक्स झालं पाहिजे. आता मी काय केलं आहे, एक छोटं असं ब्लेंडर घेतलं आहे बघा, त्याच्याने असं मिक्स करायचं व्यवस्थित. म्हणजे कसं ते व्यवस्थित सगळीकडे मिक्स होतं. आणि मिक्स करताना जास्त घाई करायची नाही. कसं ते व्यवस्थितच झालं ना, तर मग नाही तर मग काय होईल, अर्ध मंजन वेगळा तुम्हाला टेस्ट येईल आणि अर्ध्या मंजनची टेस्ट वेगळी येईल. असं नको व्हायला, कारण प्रत्येक मंजनची टेस्ट वेगळी आहे. म्हणजे थोडंसं तिखट, तुरट, असं खारट असं आहे. त्यामुळे मग आता आपण काय करूया बघा, 2 सिक्रेट जे पदार्थ ना ते घालणार आहेत आपण यात. तर हळद ही अँटीसेप्टिक आणि अँटीबायोटिक आहे. आणि मीठ, हे दोघं आपल्याला ॲड करायचं आणि हे पण छानपैकी असं मिक्स करायचं त्याच्यामध्ये. जोपर्यंत सगळं एक म्हणजे कलर एकरूप होत नाही तोपर्यंत मिक्स करायचं आपल्याला हे सगळं. आता आपण मीठ का ॲड केलं आहे, मिठात स्वच्छता करणारे गुणधर्म असतात, जे दातांवरचा पिवळेपणा आणि चिकटपणा कमी करायला मदत करतात. म्हणजे त्या मिठात कसं कॅल्शियम, मिनरल्स असतात, त्यामुळे दात मजबूत होतात. मीठ मसुड्यांमध्ये रक्तसंचार वाढवते, त्यामुळे मसुडे मजबूत होतात, सूज कमी होते, तोंडातील जो जंतू संसर्ग असतो ना, दात कुजणे, सडणे, त्यामुळे ते अँटीबॅक्टेरियलचं काम करतं मीठ. मग मिठामुळे जे रक्तातून आपलं ब्लड वगैरे येतं ना, ते पण कमी करतं. मग सुजलेलं जे आपलं हिरडी वगैरे असते ना, त्याला आराम मिळतो. अशा प्रकारे मिठाचा उपयोग आहे, म्हणून मीठ आपण ॲड केलं त्यात. आणि मीठ ॲड केल्याने दुर्गंधी पण कमी होते. ज्यांच्या तोंडाचा कधी बघा असा वास येतो, हे मंजन वापरल्याने तुम्हाला कधीच दुर्गंधी येणार नाही तोंडाला. एकदा खरंच तुम्ही माझ्या सांगण्यावरून करून बघा एकदा. बघा, आपण हळद का यूज केली, हळदीमुळे काय होते, जे आतले जखम वगैरे असते ना तोंडातली, ती लवकर भरायचं काम हळद करते. आणि हळदीमुळे काय होतं, हळद आहे ना ही अँटीसेप्टिक आहे, त्यामुळे आपण जखमांवरती पण लावतो तर लगेच जखम बरी होते. त्यामुळे हळद वापरली यामध्ये.
म्हणजे आपले दात अजून निरोगी आणि मजबूत राहतील. आणि महत्त्वाचं म्हणजे हळदीमध्ये मुख्य औषधी घटक म्हणजे कुर्क्युमिन असतो. त्यामुळे हळद ही सर्व प्रकारच्या याच्यावरती अँटीसेप्टिकचे अँटीबायोटिकचं काम करते. तर बघ अशा प्रकारे आपलं मंजन रेडी आहे. हे सगळं मिक्स झाल्यानंतर ना एका अशा बरणीत भरून ठेवायचं आहे, स्वच्छ कोरड्या बरणीमध्ये छान. आणि मग तुम्ही वर्षभर हे वापरू शकतात. हे वापरण्यासाठी काय करायचं, ब्रशला थोडंसं पाणी लावायचं, 1 चिमूटभर मंजन घ्यायचं आणि हलक्या हाताने ब्रश करायचं. दिवसातून एकदा वापरलं तरी खूप छान परिणाम मिळतात. आणि ज्यांना जास्त सेन्सिटिव्ह दात असतील, प्रॉब्लेम आहे ना, त्यांनी दिवसातून किंवा आठवड्यातून 2 किंवा 3 वेळाच वापरायचं, रोज नाही वापरायचं त्यांना, ज्यांचे खूप सेन्सिटिव्ह आहेत. मग हळूहळू ते रिकवर व्हायला मदत होते. मग तर बघा अशा प्रकारे तयार आहे आपलं नैसर्गिक आणि केमिकल फ्री दंतमंजन. तर बघा जुन्या काळात आपल्या आजी आजोबांच्या काळात त्यांना टूथपेस्ट नव्हती, तेव्हा बाबूळची सालं, कोळसा, मीठ, हळद, लवंग, त्रिफळा यांचा वापर केला जायचा. त्यामुळे त्यांचे दात चमकदार, हिरड्या मजबूत आणि तोंडाचा दुर्गंधही कमी व्हायचा. आजही अनेक लोक रसायनापासून बचाव करण्यासाठी घरीच दंतमंजन बनवतात. आणि याचा फायदा म्हणजे दातांचा पिवळेपणा कमी होतो, तोंडाचा वास कमी होतो, कीड लागण्यापासून धोका कमी होतो. मी तुम्हाला बोलली ना, माझ्या पप्पांचे दात अजूनही तसेच्या तसे आहेत. म्हणून नैसर्गिक म्हणजे दंतमंजन वापरण्याचा पुरेपूर आपण अट्टाहास केला पाहिजे. हे मंजन म्हणजे आपल्या जुन्या घरगुती परंपरेतले एक सुंदर रहस्य आहे, जे दात चमकदार आणि मजबूत ठेवण्यासाठी नैसर्गिकरित्या स्वच्छ ठेवतं. आणि बाजारातील रसायनापासून दूर हे दंतमंजन पूर्णपणे सुरक्षित आणि 100% नैसर्गिक आहे. तर बघा रोजच्या वापरासाठी मी काय केलं आहे, छोटी बॉटल होती माझ्याकडे, त्याच्यात मी ते मंजन काढून घेते रोज वापरण्यासाठी. आणि बाकीचे आहे ना कोरड्या ठिकाणी ठेवून द्यायचं, जिथे पाणी वगैरे लागणार नाही अशा ठिकाणी एअरटाईट याच्यामध्ये जारमध्ये ठेवून द्यायचं, म्हणजे ते जास्त दिवस टिकतं. आणि तुम्ही खरंच सांगते, मी एकदा नक्की तुम्ही हे मंजन बनवा आणि मला कमेंटमध्ये सांगा. नाही तुम्हाला 7 दिवसात रिझल्ट आला मग मला तुम्ही सांगा. तुमचे कुठलेही दाताचे प्रॉब्लेम असो, कुठलेही, एकदम चुटकीसरशी तुमचे प्रॉब्लेम सॉल्व होतील याच्याने. आणि 100% रामबाण उपाय आहे हा. तर अशा प्रकारे तयार झाले आपलं नैसर्गिक आणि केमिकल फ्री दंतमंजन. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणखीन असेच होम रेमेडी, हेल्थ टिप्स आणि ब्लॉग्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.